केला आणि फलंदाजी करत असताना उपयुक्त 6 धावा केल्या. आयुष ठरला त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर मंगेशजी साळुंके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला आता सामनावीर मंगेश साळुंके यांच्या शुभ हस्ते आणखीन एक आहे. तर मी पिंटू याला विनंती करतो की आपण देखील तर मी अजयजी सूर्यवंशी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पिंटू यांना आपण सन्मानित करायचं आहे. सामन्याला कलाटणी देणारा षटक, निर्णायक विजयाचा षटक फेकणारा पिंटू ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन पिंटू, अभिनंदन. तर येणाऱ्या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं दावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती होतोय बदल. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा नगरसेवक चषक 2025 प्रवीण अर्जुनी सर यांच्या समवेत. तो जरूर पुन्हा एकदा वेलकम करूयात. संघर्ष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आयोजित नगरसेवक चषक 2025 मध्ये मागील सामना काय कमालीच होता. प्रवीण सर, नो डाऊट पिंटू ठरला त्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, परंतु तिथं मात्र जी चाणक्य बुद्धी प्रेयशनी वापरली ती सर्वाधिक चर्चेचा विषय बनली. या टॅक्ट असतात, या काही गोष्टी असतात ज्या मात्र जरूर एखाद्या अनुभवी खेळाडूने वापरणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असतं, जी मात्र एखाद्या चांगल्या मॅचला देखील कलाटणी देऊ शकते आणि प्रेयशनं ते करून दाखवलं बघा. परंतु या दरम्यान एक महत्वाची सूचना, महत्वाची घोषणा आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आणि खऱ्या अर्थात सांगायचं म्हणलं तर एक आगळं वेगळं पारितोषिक पहिल्यांदाच कळंबोली क्रिकेटमध्ये मला पाहायला मिळते. प्रवीण सर, मंगेशजी साळुंके यांच्या माध्यमातून ही सूचना दिली गेली. मोस्ट इकॉनॉमिक बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जाहीररित्या देणार आहोत. प्रवीण सर, मोस्ट इकॉनॉमिक या शब्दाचा अर्थ असा होतो की तुम्ही संपूर्ण स्पर्धेमध्ये किती चेंडू फेकलेत आणि किती धावा तुम्ही खर्च केल्यात आणि जो सर्वाधिक कमी एव्हरेजने पुढे असेल तो मात्र ठरेल सर्वाधिक इकॉनॉमिक गोलंदाज. तुम्ही किती विकेट ग्रॅब केलेत, तुम्ही किती विकेट घेतलेत या गोष्टींचं इथं काही मॅटर नाहीये. इथं फक्त आणि फक्त विषय असणार आहे किती चेंडू तुम्ही टाकलेत आणि तुम्ही किती धावा दिल्यात. अप्रतिम दर्जेदार निर्णय म्हणावा लागेल. एक नवीन संकल्पना टेनिस क्रिकेटमध्ये. खरंच प्रवीण सर, विकेटपेक्षा अधिक मॅटर करता तुम्ही किती चेंडू डॉट टाकता. हो, मागील सामना डोळ्याच्या समोर राहतो. चर्चा करत राहूयात, परंतु जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे मात्र दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. पावसाळी रबर बॉल मध्ये पहिला चेंडू विकास यांचा राऊंड द विकेट. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय संतोष यांच्यासाठी खोलत टाकला होता, खोदून काढलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. मयूर खूप वेगाने चेंडूवरती जात आहेत, चेंडूला गॅदर करतायत, तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत.
प्रवीण सर, रबर बॉल क्रिकेटची ही तिसरी स्पर्धा कळंबोलीमधील, आणि या तिसऱ्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर येऊन ठेपलेत. परंतु सर्वाधिक मोठा विषय चर्चेचा हा आहे की आतापर्यंत दोन्ही संघांनी विजयाचं खातं अद्याप तरी रबर बॉल स्पर्धेमध्ये सामना जिंकण्याचं हे खोललेलं नाहीये, आणि आज मात्र त्या प्रश्नाचा उलगडा हा जरूर मिळणार आहे. पाठीचा आउटसाइड एज, हवेमध्ये चेंडू, शिवा चेंडूच्या खालती, परंतु रनआउटची संधी. संतोष थोडेसे चाचपळतायत. बघा, विकास लेफ्ट आर्म गोलंदाज यावेळेस मात्र वापरले गेलेत. मागील स्पर्धेमध्ये थोडेसे मागणे पडले होते, परंतु संघनायकाने पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास दर्शवलाय. त्यांचा अटॅक हा मात्र सातत्याने आपल्याला यष्टांच्या अंतिम चरणामध्ये पाहायला मिळतोय. संतोष नो डाऊट व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे मात्र बांधून ठेवलंय. संतोष यांच्यावरती नजरा असणार आहेत. कशा प्रकारची फलंदाजी करतील संतोष. खुला टाकला होता, कमालीचा चेंडू, काय वेग दाखवलाय. बघा, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न संतोष यांचा सातत्याने त्यांना बीट करतोय. स्टान्स दाखवत नाहीयेत, फुटवर्क दाखवत नाहीयेत, आणि विकासने कदाचित हीच गोष्ट हेरली आहे. व्हाईट कॉरिडॉर मध्ये सातत्याने केला गेलेला मारा संतोषला जखडून ठेवला जातोय. सलग 2 चेंडू इथे मात्र निर्धाव टाकले गेलेत. विकास थोडेसे वरचढ पाहायला मिळत आहेत. आणि प्रवीण सर, ज्या प्रकारे आपण चर्चा केली की आज दिवस कुठेतरी गोलंदाजाचा आहे की काय, यावेळेस मात्र हलकासा टप्प्याचा चेंडू लॉफ केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू फरार आउट ऑफ द पार्क. बिग हिट. नगरसेवक चषक षटकार. कमालीचं टायमिंग इथं मात्र जरूर पाहायला मिळतं. हलकासा लांब ठेवला गेला होता चेंडूला, आणि हीच गोष्ट मात्र हेरली संतोष यांनी. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो काय कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं, जिथे मात्र 6 धावांची मोहर लावली गेली. पहिला षटकार संतोषच्या बॅटिंगमधून पाहायला मिळालाय रबर बॉल हंगामाचा. संतोष अप्रतिम दर्जेदार फलंदाज. मागील काही स्पर्धेपासून ॲज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाहीत, परंतु टीमने पुन्हा एकदा संतोषवरती विश्वास दर्शवलाय. आणि कदाचित हे संकेत आहेत रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघासाठी काहीतरी वेगळे. पुन्हा एकदा टप्प्याची लाईन होती, पूल केलाय. मिस्टामिंग स्ट्रोक, रोशन चेंडूच्या खालती जज करतायत. मोठा मासा गळाला लागलाय. पहिल्या षटकामध्ये संतोष बॅक टू द पवेलियन. गोस्वामी मात्र बाद होत आहेत. बघा, संतोष गोस्वामी बाद झालेत. टप्प्याची लाईन होती, कन्वर्ट करू शकले नाहीयेत. ताकद थोडीशी कमी पडली की काय म्हणावं लागेल. हो, या गोष्टी होतात, कारण की पहिलीच मॅच आणि जिथे मात्र आपल्या बॅटिंगची संधी मिळते त्यावेळेला मात्र किती ताकद लावली तर चेंडू किती लांब जाईल, या काही गोष्टी असतात, टेक्निकल बाबी त्या चेक करायचे असतात. आणि तेच करत असताना मात्र थोडीशी ताकद कमी पडले आणि संतोष मात्र इथे बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रबर बॉल स्पेशलिस्ट सनी सिंग. एक अप्रतिम दर्जेदार फलंदाज. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न बीट झालेत. सचिन यांना आपण पाहतोय स्ट्राईक वरती. सचिन कारवार एक अप्रतिम दर्जेदार खेळाडू. आणि टेनिस क्रिकेट बॉल असू द्यात, रबर बॉल असू द्यात किंवा अंडरआर्मचं क्रिकेट असू द्यात, या तीनही फॉर्मॅटमध्ये या खेळाडूंनी मात्र एक वेगळी छाप सोडली. आणि आज मात्र आपण पाहतोय की संघाच्या पहिल्या विजयासाठी कितपत मोठं योगदान देतील ते. यॉर्क करण्याचा प्रयत्न, कमालीचा चेंडू. विक्रम यांना आपण पाहतोय अप्रतिम दर्जेदार गोलंदाजीचा मारा आपण पाहतोय. मागील दोन्ही स्पर्धेमध्ये विक्रमजी पवार यांचा पाहायला मिळालाय. एक यशस्वी गोलंदाज म्हणून सातत्याने आपण त्यांना पाहतोय प्रवीण सर.
वयकाठी जर का सांगायची म्हणले तर 45+ आहे, परंतु ज्या प्रकारची ते गोलंदाजी करतात एखाद्या नवतरुणाला देखील लाजवतील एवढी देखणी गोलंदाजीचा मारा हा त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. कळंबोलीचा 40+ संघ असू देत किंवा कळंबोलीमधून ज्या वेळेला काही वेळा आसपासच्या पंचकृषीमध्ये संघांची बांधणी केली जाते त्यावेळेला मात्र आवर्जून नाव विक्रमजी पवार यांचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हो बघा काय कमालीचा टप्पा ठेवला गेलाय. विकेटच्या अंतिम चरणामध्ये सातत्याने केला गेलेला भडीमार हा फलंदाजांना कुठेतरी जखडून ठेवतोय. प्रवीण सर, गरज आहे या प्रकारच्या गोलंदाजीची. आणि रबर बॉल मध्ये एवढी चांगली कन्सिस्टन्सी जर तुमच्याकडे असेल तर तुमचा अनुभव, तुमची मेहनत ही काय आहे आणि तुमच्याकडे असलेला क्रिकेट काय आहे आणि तेच मात्र दाखवते. परंतु यावेळेस मिस्टॅमिंग स्ट्रोक, लोअर फुल टच चेंडू, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, निर्णय पक्का आणि फलंदाज सनी होतोय हक्का बक्का. बाद होत आहेत फलंदाज. सनी देखील बाद झाले. स्लॉग स्वीप करण्याचा निर्णय बॅटीचा टो एज घेतो. चेंडू हवेमध्ये काहीसा काळ वावरत होता. विकास आणि मयूर नक्की कॅच पकडणार कोण हा प्रश्नचिन्ह बनला आणि विकासने मात्र कॅचला लिव्ह केला. आणि मयूर वाक्षे काय कमालीचा बॅकअप देत आहेत. कॅच कंप्लीट होतोय आणि दुसरा फलंदाज बाधून तंबूच्या आश्रयाला. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मागील स्पर्धेमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय अर्थातच सुहास करे आलेत. प्रवीण सर काय कमालीची बॅटिंग केली होती या सुहास करेने मागील स्पर्धेमध्ये. 45 धावांची एक अफलातून इनिंग त्यांनी साकारली कमी चेंडूंमध्ये आणि ज्यामुळे हा खेळाडू मात्र अप्रतिम ठरला. आणि सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत होती त्याची ती रील जी PTCने स्प्रेड केली होती. आणि बघूयात आज या स्पर्धेमध्ये सुहास कशा प्रकारचा खेळ दाखवतील. विक्रम समोर पहिला चेंडू पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न. काय कमालीची गोलंदाजी चालली आहे. 5वा चेंडू डिलिव्हर केलाय आणि या 5 चेंडूंमध्ये 4 चेंडू यॉर्क टाकलेत विक्रमजी पवार यांनी. एक लोअर फुलटा चेंडू आणि त्याच्यावरती देखील त्यांना यश प्राप्त झालं. म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची शैली आणि मित्र असं म्हणेन की नॅचरली त्यांची शैली ही ऑटोमॅटिकली चेंडूला यॉर्क करते की काय. एक पेक्षा जास्त काय नाहीये. षटकाचा होतो खेळ समाप्त. 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. 15 धाव फलकावरती. प्रवीण सर खऱ्या आता सांगायचं म्हणलं तर परवाचा दिवस हा सोन्याहून पिवळा होता. कारण की बॉल द्यायचे. प्रवीण सर एक असा निर्णय जगाच्या पाठीवरती युनेस्कोच्या माध्यमातून घेतला गेला ज्याची आतुरतेने वाट प्रत्येक हिंदुस्थानी पाहत होता. आणि शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारा प्रत्येक त्यांचा मावळा, त्यांचा भक्त पाहत होता. युनेस्कोच्या माध्यमातून तब्बल 12 किल्ले, गड किल्ले हे मात्र सुरक्षित केले गेलेत आणि त्यांना मात्र एक वेगळा हेरिटेजचा दर्जा हा मात्र दिला गेला. ही सर्वसामान्य गोष्ट नाहीये मित्रांनो. युनेस्कोच्या यादीमध्ये अशा प्रकारे जागतिक स्तरावरती वर्ल्ड हेरिटेज म्हणून आपल्या 12 गड किल्ल्यांना स्थान दिलं गेलंय. एक भारतीय म्हणून, एक हिंदुस्थानी म्हणून, महाराजांवरती प्रेम करणारा त्यांचा भक्त म्हणून आणि त्यांचा मावळा म्हणून ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जे किल्ले नोंदवले गेलेत, रायगड असेल, राजगड असेल, शिवनेरी असेल, प्रतापगड असेल, पन्हाळा असेल, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, खांदेरी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की तमिळनाडू जिंजीचा किल्ला हा देखील नोंदवला गेलाय. अप्रतिम मित्र म्हणेन की ही सर्वात मोठी पहिले इतिहास सांभाळण्याची जी मात्र भारत सरकारने केली आहे. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि प्रवीण सर हा निर्णय घेत असताना मात्र तब्बल 20 देशाने या गोष्टीला मंजुरी दिली. ही त्याहून अधिक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे भारताचं वजन जगाच्या पातळीवरती काय आहे हे भारताने पुन्हा एकदा सिद्ध केले. तब्बल
75 वर्ष लोटून गेले भारत स्वतंत्र होऊन, आणि हे जे स्वप्न होतं ते आत्ता साकारलं गेलं. 16 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. सुहास स्ट्राईकवरती आहेत, शिवा गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत, नॉन स्ट्रायकरवरती आपण पाहतोय सचिन यांना. तर बघूयात काय घडते. धावसंख्या अडचणीमध्ये सापडली आहे. फलंदाज आपण पाहतोय सुहास पुन्हा एकदा संघाला अडचणीमधून बाहेर काढणार का. यावेळेस मात्र आखूड टप्प्याची लाईन होती. मिस्ट्रामिंग स्ट्रोक पूल जरूर केलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवरती आला होता. एक धाव कंप्लीट गेली. दुसरीसाठी कॉल, 2 धावा कंप्लीट, तिसरीसाठी कॉल आणि पंचांचा इशारा. इथे मात्र आपण पाहतोय 4 धावा मिळतील धावफलकाला. प्रवीण सर, धावा येणं गरजेचं आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय की नशिबाची साथ देखील मिळाली आहे. बघा, क्षेत्ररक्षकाचा निर्णय होता की हा आम्हाला कॅच कंप्लीट करायचा आहे, कारण की सुहासचा जर का कॅच मिळाला तर मात्र हा संघ पूर्णपणे गुरफटू शकतो. आणि हाच निर्णय घेत असताना मात्र कॅच नो मॅन रिझन मध्ये लँड होतोय आणि तिथून मात्र चेंडू दिशा बदलतोय आणि 4 धावांची मोहर मात्र धावफलकावरती लागते. 20 धावा. लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने सुहासच्या बॅटीमधून पाहायला मिळतोय या सत्रातला दुसरा षटकार सांघिक कोट्यामध्ये. स्वरूपाने रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. मी तर म्हणेन की महाराजांनी बांधलेला प्रत्येक गडकोट, प्रत्येक किल्ला ही भारताची शान आहे, याची शंकाच नाहीये. 26 धावा फलकावरती येतात. 3 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. येणारे 3 चेंडू अद्याप देखील शेष. शिवा थोडेसे मागणे पडलेत की काय म्हणावं लागतील आणि मोठा फटका इथं पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. प्रवीण सर, आपण पाहतो इथे ताकद नाही पाहायला मिळते, फक्त बॅटीचा फ्लो येतोय, चेंडूला स्पर्श करतोय आणि उर्वरित काम हा रबर बॉलचा चेंडू करतोय. अजून एक षटकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांची मोहर धाव फलकावरती. सिंहगडाची गोष्ट या गाण्यामधून आपण ऐकली आणि मला असं का वाटतं प्रवीण सर की जे 12 किल्ले इथे संवर्धित केले गेलेत त्या 12 किल्ल्यांवरती आधारित 12 गाणे आमचे डीजे मास्टर वाजवतील की काय, कारण की 2 किल्ल्यांची गाणी तरी आम्ही ऐकलीत. यावेळेस मात्र आपण पाहतोय थोडीशी चूक होते. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? शोधाशोध चालू आहे. चेंडूची लपंडावचा खेळ चाललाय की काय? जरूर आपण पाहतोय. चौतीस धावा फलकावरती आल्यात. प्रवीण सर, त्याचबरोबर सांगायचं म्हणलं तर काल एक विशेष नोंद मात्र महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेतली गेली. गणेश उत्सवाला घेऊन आता फक्त आणि फक्त गणेश उत्सव एक सण म्हणून पाहिला जाणार नाहीये, तर तो महाराष्ट्राचा एक उत्सव म्हणून पाहिला जाणार आहे, महाराष्ट्र महोत्सव म्हणून पाहिला जाणार आहे. याची एक घोषणा दिली गेली आणि भरपूर मोठा निधी, मी तर असं ऐकलं की 100 कोटींच्या घरामधला निधी आता मात्र या कार्यासाठी वापरला जाणार आहे आणि त्याची देखील तरतूद थोड्या दिवसांमध्ये ऑफिशियली अनाउन्समेंट केली जाणार आहे. खूप मोठमोठे निर्णय मात्र या शासनाच्या सरकारच्या माध्यमातून घेतले जात आहेत आणि यामुळे निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की एक वेगळा उत्साह हा तमाम भारतीयांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावा फलकावरती आल्यात. 5 चेंडूचा झाला खेळ समाप्त. शेवटचा 1 बॉल येणं शेष आहेत. सुहासने पुन्हा एकदा सामन्याला कुठेतरी कलाटणी दिले की काय? पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजी करणारा संघ हा थोडासा वरचढ पाहत होता, परंतु आता फलंदाजी करणाऱ्या संघाने डोकं वर काढले. धीमा घेतलेला चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय गॅप मध्ये ठोकलाय मिड विकेटच्या दिशेने. सुहास करे मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. काय षटक राहिले रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघासाठी. या षटकामध्ये आपण पाहतोय सचिन यांच्या विरोधामध्ये सपाटून मारा केलाय. तब्बल 25 धावा या धावफलकावरती आल्यात. या गोष्टी होतात. 2 षटकांमध्ये प्रवीण सर 15 होत्या आणि आता मात्र आपण पाहतो टोटल स्कोर जाऊन पोहोचते 40च्या घरामध्ये. 40 रन्स.
तर लेट राहुल बाई 11 वर्सेस SK करिश्मा, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला यायचे आपण. लेट राहुल बाई 11 आणि SK करिश्मा यायचं आपण टॉस साठी. शेवटचं षटक यावेळेस मात्र आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती बॉलर नेम प्लीज. विजय. पहिल्या चेंडू इथं मात्र वाईट, पंचांचा इशारा, आयटम ओव्हर द विकेट. विजय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर फिरवण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा निर्णय. सचिन इथे मात्र डेंजर झोन वरती रनआउटच्या माध्यमातून बाद झालेत. पहिली मोठी सफलता या षटकातली सांघिक कोट्यामध्ये गोलंदाज विजय यांना प्राप्त होते. कमालीचा कमबॅक म्हणावा लागेल. यावेळेस मात्र आपण पाहतो गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून निर्णायक क्षणावरती हा मात्र विकेट टिपला, परंतु सुहासचं कौतुक करावं लागेल. काय टिकलाय मैदानाच्या आतमध्ये, काय खेळलाय सुहास खरे मैदानाच्या आतमध्ये. अडचणीच्या दरीमध्ये संघ कुठेतरी ढकलला गेला होता, त्या अडचणीच्या दरीमधून अक्षरशः खेचून काढण्याचं काम सुहासने केलेत. अद्याप देखील 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. सुहास स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ते 3 मोठे फटके जर का पाहायला मिळाले तर संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकतो. रबर बॉलचा फॉर्मॅट आहे, कुठली धावसंख्या सुरक्षित नाही याची शंकाच नाहीये, परंतु या मैदानावरती फाईट करण्यासाठी 55चा आकडा मी तर म्हणेन की एक तुम्ही फायटिंग स्कोर म्हणून पाहू शकता. आणि हो यस, सुहास ते करू शकतो. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय पिंटू यांना. त्याआधी आपण पाहतोय की आयुष यांना. ओव्हर पिच चेंडू होता, यावेळेस मात्र लॉफ केलाय जरूर, संपर्क नीट येत नाहीये. भावड्या चेंडूच्या खालती होते आणि काय जगल करता कॅच कंप्लीट केलाय. फटका चांगला होता, परंतु थोडीशी ताकद कमी मिळाली की काय. गाठायचं होतं अंतर, गाठले उंची, आणि भावड्याने मात्र अप्रतिम काम करत हा कॅच कंप्लीट केला. जगल केला, 3 ते 4 वेळेला अटेम्प्ट पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र यशस्वी कॅच कंप्लीट होते. फलंदाज सर्वाधिक मोठा अडचण इथे दूर झालाय आणि सुहास करे निराश पावलांनी तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज अजित पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. नवीन चेहरा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जरूर जातोय. आणि बघा अजित यांनी मात्र सूरजवरती विश्वास दर्शवलाय. सूरज देखील रबर बॉल स्पेशलिस्ट आहेत. 2-3 वर्ष आधी जर जाल तुम्ही आणि रबर बॉलच्या स्पर्धा आवर्जून पाहाल तर आपलं सूरज हे नाव चर्चेचा विषय बनतं. SK करिश्मा संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेत. तर एक विनंती असेल, लेट राहुल बाई 11 अमन या आपण लवकर. मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू, 1 रन कंप्लीट, दुसरीसाठी कॉल, परंतु अजित मात्र सुरक्षित. धाव फलकावरती आपण पाहतोय 43 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. एकमेव शिवा जर का गोलंदाज सोडला तर उर्वरित 3ही गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय आणि फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलंय. शेवटचे 2 बॉल शेष आहेत. एक मोठा फटका अपेक्षित असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु गोलंदाजी करणारा हा संघ ते करून देईल का. यावेळेस मात्र पूल केलाय जरूर. चेंडू जाणार कुठे, रोशन चेंडूच्या खालती जज करतात. कमालीचं जजमेंट, कमालीचा कॅच, व्हॉट अ एफर्ट. तटबंदी आहे ही सुपर डीजी माऊली संघाची. कॅच कंप्लीट होतोय देखणा आणि पुन्हा एकदा रोशन प्रस्थापित करतोय आपलं वर्चस्व. टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये, विजय चेंडूच्या खालती जज करतायत. बॅक टू बॅक 2 चेंडू, 2 फलंदाज बाद. कमालीचा कमबॅक, व्हॉट अ एफर्ट.
विजयचं कौतुक करावं लागेल. विजयचं कदाचित हे पहिलं षटक असेल या रबर बॉल फॉर्मॅट मधलं या मैदानावरचं, आणि पहिल्याच मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये काय कमालीचा खेळ दाखवलाय, अप्रतिम, दर्जेदार. तर 17चा होतो खेळ समाप्त. योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 43 धावा धावफलकावरती आल्यात. आवश्यकता असेल 44 धावांची. 44 रन्स रिक्वायर्ड इन 24 बॉल्स. अमन, लेट राहुल भाई 11, टीमचे कॅप्टन, या लवकर. उजव्या हाताच्या एका मोठ्या चंबूमध्ये मला मोठमोठे टोप आणि भांडी पाहायला मिळाली. मनामध्ये प्रश्न पडला की कुणाचा संसार तिथे थाटलाय की काय, परंतु नंतर मला प्रश्नाचं उत्तर मिळालं की आज आलेल्या तमाम खेळाडूंना, प्रेक्षक वर्गांना जेवणाची उत्तम मांसाहारी सोय केली गेली. क्या बात आहे, याहून अधिक काय पाहिजे. आणि बेत आहे आज मटणाचा, बेत आहे आज मटणाचा, आणि निश्चित स्वरूपाने यावं लागतंच, यावं लागतंच. नाद करती काय. आणि असंच काहीचं वातावरण मैदानामध्ये पाहू शकता. तुषारजी जाधव देखील जुडले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून, ते देखील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूयात. चला चला लवकर 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 मित्रांनो, वेळ कमी आपल्याकडे, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची, आपल्याला वेळ कमी आहे, प्लीज. अजून एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्याच भेटीला येते. अर्थातच कैलासवासी संभाजीराव एकनाथजी घोरपडे साहेबांची ही स्पर्धा त्यांच्या नावाने इथे मात्र या स्पर्धेचं इथं आयोजन केलं गेलं. अर्थात श्री गणेश स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन असणार आहे 10 ऑगस्टला. शेवटचा कॉल असेल अमन यांना, जर नाही आलात तर पुढचा कॉल पॅनल्टीचा असेल. जिया उल्लक आले तिथे. पहिल्या षटकापर्यंत तुमचा वेट केला जाईल अमन. जिया उल्लक प्लीज आपण पण या. चला चला लवकर 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 सामन्याला सुरुवात करायची प्लीज. मॅचला सुरू करायचे, पंचांना विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करूयात. प्रवीण सर 43 धावा फलकावरती झाल्यात आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 44 धावांची. आणि एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं तर गोलंदाजीची स्ट्रेंथ वाढली आहे आता. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील
किंग्स 11 संघाची, कारण की साहिल मोहिते हा संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यस आलेत, चेतन पण आलेत. चला टॉस करूयात. प्रतिमेची चला आपण टॉस करा. पहिले षटक मनीष. डावकर हाताचा गोलंदाज. विकल्प बघा, पहिल्या सत्रामध्ये देखील एक डावकर हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आणि या सत्रामध्ये देखील आपण पाहतोय की डावकर हाताचाच विकल्प पाहायला मिळतोय. पहिला चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा ऑन साइडला. CID शिवम. एक रन इथं मात्र अंकित होतोय. धावसंख्येचं खातं मात्र उघडलं गेलंय. मयूर वाक्ष यांना आपण पाहू शकता, चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. डेली प्रॅक्टिस सेशन मध्ये इथेच याच मैदानावरती खेळत असतात. हो 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 हो, कमालीचा चेंडू, कमालीचा चेंडू. मनीष मात्र आता आपले जलवे दाखवत आहेत. मागील 2-3 स्पर्धेपासून हा खेळाडू आता तमाम क्रीडा रसिकांसाठी, खेळाडूंसाठी थोडासा ओळखीचा झालाय आणि कदाचित ही विकेट आता मनीषला ओळखू लागले आणि म्हणूनच की काय आपण पाहतो की मनीष आता टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. SK करिश्मा संघाने टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा आहे प्लीज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू पूल केला गेलाय जरूर. अनिकेत यांना आपण पाहू शकता, चेंडूवरती खूप वेगाने आले होते. अनिकेत करे, जर्सी नंबर 13. डावकर हाताचे ते देखील गोलंदाज आहेत आणि त्यांच्या पाठीराख्यांची अशी इच्छा आहे की त्यांनी देखील आज गोलंदाजी करावी. मनीष चांगली गोलंदाजी करतायत. सध्या तरी आपण पाहतो 3 चेंडू झालेले आहेत. 2च धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कमालीचा चेंडू, कमालीचा चेंडू, कमालीचा वेग. नियंत्रण बघा, काय कंट्रोल आहे गोलंदाज ज्या लय मध्ये पळत येतोय, ज्या पद्धतीने स्वतःची ऍक्शन लोड करतोय, त्यानंतर चेंडूला रिलीज करतोय आणि त्याचा फॉलो थ्रू पहा. प्रवीणचं टेक्निकली अप्रतिम हे चित्र पाहायला मिळते आपल्याला. नवख्या गोलंदाजांना ही खूप काही शिकण्यासारखी गोष्ट आहे. मनगटाचा वापर बघा, मनगटाचा वापर बघा. चेंडू ऍक्शन लोड झाल्यानंतर मनगट कमालीचं सुंदरतेने इथे मात्र रिलीज केलं जातं. या काही टेक्निकल गोष्टी असतात त्या तुम्हाला जवळून पाहणं गरजेचं असतं जर तुम्हाला एक चांगलं गोलंदाज बनायचं असेल. आज खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर मनीष खूप चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत की काय. शिवासारख्या फलंदाजाच्या विरोधात अशा प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे अवघड आहे आणि मात्र मनीषने ते करून दाखवले. लोअर फुलटॉस चेंडू होता, एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल. सचिन खूप वेगाने, चेंडूची फेकी, रनआउटची संधी, लाऊड अपील. पंच पिंटू यांनी मात्र ही दाद फेटाळली. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त आणि धाव फलकावरती आपण पाहतो की 4 धावा या अंकित केल्या गेल्यात. बघा प्रवीण सर, मागील सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या, 10 धावा होत्या आणि या सत्रामध्ये जर का सांगायचं म्हणलं तर अवघ्या 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अपेक्षेप्रमाणे सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाने केली आहे, परंतु प्रश्नचिन्ह बनला दोन्ही फलंदाजांना की आता कुठेतरी चार्ज हातामध्ये घ्यावा लागेल. विकल्प कोण असेल, विकल्प कोण असेल. सचिन आहेत, संतोष आहेत, साहिल आहेत, अजित आहेत, अनिकेत आहेत. एवढे विकल्प असताना इथे कुठला विकल्प वापरला जाणार. साहिल नवीन गोलंदाज. CID हा मात्र विकल्प वापरला गेलाय. CID मागील काही स्पर्धेपासून अगदी शांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेवढे शांत राहत नाहीत, परंतु मागील 2 स्पर्धेपासून आपण त्यांना शांत पाहतोय. एक आपला कोपरा पकडतायत आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतात, गोलंदाजी करतात आणि गप्प येऊन उभे राहतात. या शांततेमागचं रहस्य शोधावं लागेल. तर उर्वरित समीकरण उरते 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल.
तर गोलंदाजीच्या भोवल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज CID अर्थात शिवम यांना पाचारण केलं गेलंय. चला चला विनय बारी इथं मात्र आमच्या समोर जुडले गेलेत. वेलकम असेल विनय तुमचं. PTCचे सिनियर टेक्निकल आहेत, टेक्निकल असिस्टंट आहेत. ये जरूर जिथे हवेमध्ये चेंडू अक्षय चेंडूच्या खालती, माफ करा अक्षय नाही येते, कॅच सुटलाय कॅच सुटलाय कॅच सुटलाय. कुणाचा तर तो म्हणजे मयूर वाक्षे यांचा. चांगल्या लयमध्ये आहेत आणि अशा खेळाडूचा तुम्ही जर का कॅच सोडाल तर निश्चित स्वरूपाने तुम्ही तुमच्या समोर अडचणींना आमंत्रण देताय. तर बघत हा सुटलेला कॅच कितपत महागडा पडेल आणि ही सुटलेली कॅच कितपत घातक पडेल धाव फलकावरती हा येणारा वेळ जरूर सांगेल. परंतु CID पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करण्यामध्ये होतच होते, परंतु क्षेत्ररक्षणाशी साथ मिळत नाहीये. अप्रतिम चेंडू शिवम CID कमालीचा मारा करतायत. पट्टी टू पट्टी गोलंदाजी चालली आहे. ऑफ स्टिकचा बाहेर मारा हा मात्र यशस्वी आपल्याला पाहायला मिळतो. प्रवीण सर, ॲज कम्पॅरेटिव्ह मागील 2 स्पर्धेच्या कम्पॅरिझन मध्ये जर का पाहायला मिळालं तर या स्पर्धेमध्ये एक घोषणा केली गेली मोस्ट इकॉनॉमिक गोलंदाज, आणि हेच पाहता अगदी पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय की सलग 2 वेळेला दोनही गोलंदाज ठरले प्लेअर ऑफ द मॅच. यावेळेस मात्र मोठा फटका हवेमध्ये, वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क सुटलाय कॅच, पडेल मागडा, हा येतोय षटकार. जरूर इथे मात्र आपण पाहतोय की मयूर वाक्षे यांचा झेल सुटला आणि तिथून मात्र मयूर वाक्षे यांनी लगावला हा मोठा फटका. शिवम यांच्या विरोधामध्ये हा येतोय षटकार. दिवस मात्र चांगला चेंडू होता, स्ट्रेच करतायत, थेट फेकी नॉनस्ट्रायकर एंड वरती, धोक्याचे संकेत. फ्रस्ट्रेशन कदाचित प्रवीण सर आपल्याला जरूर पाहायला मिळते सुहास यांच्याकडून, परंतु या गोष्टी देखील करणं गरजेचं असतं, कारण की एक मोठा विकेट संघाला भरपूर काय देऊन जाऊ शकतो. आणि सुहास यांना माहिती आहे मयूर खूप चांगल्या लयमध्ये आहेत, सातत्याने या मैदानावरती प्रॅक्टिस करत असतात आणि कदाचित मयूर यांना जाळेबंदी करण्याचा प्रयत्न कुठेतरी केला होता की काय. तर मयूर वाक्षे स्ट्राइक वरती, शिवम पुन्हा एकदा. 2 चेंडू अद्याप देखील शेष या षटकातले. वेगवान चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी चालली. ऑफ स्टिकच्या बाहेरचा सातत्याने केला जाणारा मारा. शिवम एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतायत. जो शिवम फक्त आणि फक्त संघामध्ये एक फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षक म्हणून भूमिका बजावायचा, आता तो शिवम एक चांगला गोलंदाज झालाय की काय म्हणावं लागेल. सातत्याने केली गेलेली मेहनत, सातत्याने केलं गेलेलं परिश्रम एक दिवस आपल्याला मोठं करतं आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपण शिवम यांना, CID यांना जरूर पाहू शकतो. कमालीची गोलंदाजी चालली आहे. रबर बॉल फॉर्मॅट मध्ये एक यशस्वी गोलंदाज म्हणून शिवम उभरते बनतायत की काय. परंतु यावेळेस बघा शिवा यांच्या विरोधामध्ये हे काही चालणार नाहीये. फटका ठोकलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, येतोय हा षटकार.
तर 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 23 धावांच्या हवेमध्ये चेंडू. दोघांच्या मध्ये चेंडू पडलाय. मिसकम्युनिकेशन, कॉलिंग होत नाहीये. सायलेनला आणलं गेलं. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा होता, भरपूर लांब टाकला गेला होता आणि पूल करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय की जवळजवळ अपयशी ठरत होता की काय, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळते आणि कॅच मात्र सुटलाय. तर बघा मयूरला पुन्हा एकदा जीवनदान मिळाले. प्रवीण सर, पहिला कॅच मयूर यांचा 3 या धावसंख्येवरती सुटला आणि आता मात्र दुसरा कॅच त्यांचा सुटतोय 12 या धावसंख्येवरती. म्हणजे 2 जीवनदान मिळाले या खेळाडूला. साहिल यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती राईट ओव्हर द विकेटचा मारा करतायत. पहिल्याच मॅच मध्ये पहिला चेंडू आखूट टप्प्याचा होता. या चेंडूवरती लांब ठेवला गेलाय चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा दैव बलवंत पाहायला मिळतंय सूरज यांचं. अगदी समोर गवतामध्ये चेंडू पडला आणि त्याचा जो बाउन्स होता तो दबला गेला. चेंडू चिखलामध्ये दबतोय आणि ते मात्र अवघी सिंगलच धाव फलकावरती अंकित होते. मोठे फटके थांबवायचे, मोठे फटके थांबवायचे. सुहास हेच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न साहिल यांना करतायत की काय. पहिल्याच मॅच मध्ये तेवढे कॉन्फिडंट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, परंतु साहिल वरती सर्वांच्या नजरा असणार आहेत. साहिलचं येणं या संघाला कितपत सुख काही राहिलंय, कितपत सुखकर राहणार आहे, या सर्व प्रश्नांचा उलगडा या षटकानंतर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 2 चेंडूंवरती आतापर्यंत कुठलाही मोठा फटका आला नाहीये, ही चांगली बाब. अकुटप्प्याची लाईन, फटका खेळलाय जरूर. चेंडू यावेळेस मात्र थांबणार नाहीये. सचिनची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपले. टिपिकल शिवा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा षटकार वैयक्तिक कोट्यामध्ये शिवाने ठोकलाय 6 धावांसाठी. पण पाहतो की शिवा यांनी जेवढ्या धावा खर्च केल्या होत्या त्याचीच परतफेड विरोधकांना करून देतोय की काय असं म्हणावं लागेल. कमालीचा फटका इथे मात्र सजवला गेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा येतोय देखणा षटकार. अप्रतिम, क्लास 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 दाखवला गेलाय. बॅकफुट वरती गेले, जागा बनवली आणि काय फटका एक्झिक्यूट केला गेलाय. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी कॉल, दुसरी धाव कंप्लीट, चौथीसाठी कॉल असणार आहे का. शिवा खूप वेगाने आलेत आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती थेट फेकी. 4 धावा पूर्ण केल्या गेल्यात. मैदानाच्या आतला चौकार पाहायला मिळालाय. 34 धावा धाव फलकावरती आल्यात. 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. प्रवीण सर, मागचा सामना ज्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळाला होता त्याच प्रकारचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय का. मागील सामन्यामध्ये 10 चेंडू 10 होते, ह्या सामन्यामध्ये 8 चेंडू 10 पाहायला मिळत आहेत. मयूरचा सुटलेला कॅच हा डोळ्याच्या समोर येतोय. भरपूर लांब टाकला होता, भरपूर लांब टाकला होता. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. 1 चेंडू निर्धाव आलाय. अद्याप देखील 1 चेंडू या षटकातला बाकी. 7 चेंडू 10 ची आवश्यकता असेल. अप्रतिम सामना चालू आहे मैदानावरती. फलंदाज देखील माघार घेण्यासाठी तयार नाहीयेत आणि गोलंदाज देखील माघार घेण्यासाठी तयार नाहीयेत. अटीतटीची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जिंकणार कोण, हारणार कोण, या सर्व प्रश्नांचा उलगडा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु कौतुक करावं लागेल दोन्ही संघांचं. दोन्ही संघ तडपतायत, प्रयत्न करतायत पहिला विजय रब्बर बॉल हंगामाचा आपल्या नावावरती नोंदवण्यासाठी. आणि कोण ठरेल विजेता. ओपनिंग पेअर अद्याप देखील विकेटवरती तळ ठोकून आहे. बॅटीचा आउटसाइड एज, हवेमध्ये चेंडू होता. भरपूर दिवसानंतर 6 बॉल 9 चं समीकरण पाहायला मिळालंय प्रवीण सर. आणि या मैदानावरती 6 बॉल 9 याचे साक्षीदार फक्त आणि फक्त संघ, खेळाडू नाहीयेत तर क्रीडा रसिक देखील आहेत. आणि पुन्हा एकदा तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का. येणारे 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल आणि कंपल्सरी 8. सुहास आहेत, अजित आहेत, संतोष गोस्वामी आहेत, सचिन कारवार आहेत, अनिकेत करे आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की सूरज देखील चांगले गोलंदाज आहेत. म्हणजे विकल्प संघाकडे भरपूर आहेत, परंतु यशस्वी विकल्प कोण ठरणार. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये अद्याप देखील उपस्थित. बघा तुम्ही मयूरचा कॅच सोडला, त्या 6 धावा कुठेतरी डोळ्याच्या समोर प्रश्नचिन्ह बनलेत. साहिलने प्रयत्न जरूर चांगला केला, परंतु सचिनचं कौतुक करावं लागेल. काय ठोकले 2 अप्रतिम षटकार. आणि त्यानंतर जर का सांगायचं म्हणलं तर संघाने बाउन्स बॅक केला या मॅच मध्ये. दोन्ही संघाचे चंबू अगदी जवळ आहेत प्रवीण सर. आणि नक्की प्रेक्षक वर्ग विचार करतो की त्या दिशेने जर सेलिब्रेशन होते ते सेलिब्रेशन नक्की कुणाचं आहे.
लेफ्टचं की राईटचं, उजव्याचं की डाव्याचं. परंतु हो यस, क्रिकेटचा विजय आणि क्रिकेटचा जल्लोष आणि सेलिब्रेशन हे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. चला लवकर 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 मी विनंती करेन, मॅच सुरुवात करायची आहे. पंच इशारा द्यायचा आहे, वेळ दवडला जातोय, अतिरिक्त वेळ घेतला जातोय, आपल्याकडे वेळ कमी आहे. आज 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. प्रवीण सर, आज तारेवरची कसरत असणार आहे. आज भरपूर दिवसानंतर सूर्यदेवतेने देखील दर्शन दिलंय. अगदी कालच्या दिवसामध्ये जर का सांगायचं म्हटलं तर वरुणराजाची तेवढी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नाही. परंतु सकाळी पाऊस जोरदार होता, असं वाटलं होतं की संपूर्ण दिवसभर पाऊस पडतो की काय. परंतु वरुण राजा देखील आपण पाहतो कुठेतरी विश्रांतीला गेलाय की काय. आज संडेचा दिवस आहे. शेवटचं षटक. हो 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 हो, पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव येतो. क्लोज किपिंगला उभा केला गेलाय आणि एक धाव जिथे अडवायचे तिथे ही एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता असणार आहे. ज्या फलंदाजाला तुम्ही संधी दिली आहे तो फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे. प्रवीण सर बघा, प्रत्येक निर्धाव चेंडू खूप मॅटर करतो आणि जेव्हा तुम्ही क्लोज यष्टीरक्षण करता रबर बॉल मध्ये तर स्वाभाविकरित्या चेंडू तेवढ्या लवकर हातामध्ये. यावेळेस मात्र हवेमध्ये फटका, संतोष चेंडूच्या खालती, परंतु फक्त आणि फक्त बघायची भूमिका. चेंडू आउट ऑफ द पार्क येतो. बिग हिट षटकार. हा कॅच झाला असता का, हाच प्रश्न सर्वांना पडलाय. संतोष थोडेसे पुढे आले होते, जजमेंट फसलंय आणि हवेमुळे चेंडू काहीतरी दिशा बदलतो. परंतु उंची केवढी होती अद्याप देखील कुणाला समजू शकलं नाहीये. परंतु उंचावलेल्या भुवया ह्या सांगतायत की कदाचित संतोषला हा कॅच आपल्या आवाक्यामध्ये करता आला असता का. आज मयूरचा दिवस आहे प्रवीण सर. ओहो हो, कमालीचा वेग आणि उसळी आज वेगळ्या लयमध्ये पाहायला मिळतात सर्वच गोलंदाज प्रवीण सर. बघा प्रवीण सर, पहिला चेंडू हातामधून निसटला, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर मयूरने षटकार लगावला. म्हणजे मयूरच्या स्ट्राईक वरती येणं या गोष्टी किती मॅटर करतात. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट होणं देखील क्रिकेटमध्ये मॅटर करू शकते का. अजून एक निर्धाव चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू, कमालीचा इथे कमबॅक. प्रवीण सर, 2 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता कंपल्सरी असणार आहे मित्रांनो. अद्याप देखील कोणी जिंकलं नाहीये, कोणी पराभूत झालेलं नाहीये. सामना अद्याप देखील दोन्ही संघांसाठी बरोबरीवरती आहे. जमेची बाजू ही आहे की बॅटिंग करणारा संघ थोडासा वरचढ आहे, परंतु एक निर्धाव चेंडू मॅचला कलाटणी देऊ शकतो मित्रांनो. काय होऊ शकतं. 2 बॉल 1, 2 बॉल 1, 2 बॉल 1. सोडलेला तो कॅच, पळाल्या त्या 4 धावा, एक्स्ट्राची सिंगल, सर्व काही डोळ्याच्या समोर एक मोठा प्रश्नचिन्ह बनलंय. 2 बॉल 1. सुहास. ओ मयूरचा आज दिवस आहे, याच्या शंकाच नाही. 4था जीवनदान मयूरला मिळाला आणि सामना मात्र जिंकला तो म्हणजे सुपर डीजी माऊली संघाने. हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर कौतुक करावं लागेल स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचं देखील. त्यांनी देखील खूप चांगली फाईट दिली. शेवटी फायनली प्रतीक्षा संपली आणि पहिला विजय रब्बल बॉल हंगामाचा तो मात्र मिळालाय सुपर डीजी माऊली संघाला. हार्दिक अभिनंदन. जुने बॉल द्यायचे, चला वापरलेले बॉल प्लीज कलेक्ट करायचे. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतं थोडासा फेरबदल. या ऐक्यात या पुढील सामन्याच्या धावत्या वर्णनासाठी प्रवीण अर्जुने सरांना या पुढील मॅच मध्ये 3 धावा आणि 3